लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट. रेडी स्टार्ट. तीर्थस्वरूप भाऊस. परिचित. तुझे पत्र व पाठविलेले 100 रुपये मिळाले. तू माझ्या अभ्यासाची व तब्येतीची चौकशी केली आहेस म्हणून मी आज तुला सविस्तर पत्र लिहिण्याचे ठरविले आहे. तसेच तू पाठविलेली सर्व विषयांची संभाव्य मार्गदर्शक पुस्तकेही मला मिळाली. त्यांचा मला फार चांगला उपयोग होईल. आता असे वाटते की वार्षिक परीक्षेला फक्त 2 आठवडेच उरले आहेत. शाळेतील सर्व विषयांचा अभ्यास तर आता शिकवून पूर्ण झाला आहेच. शाळेतही शिक्षकांनी प्रत्येक विषयाची 2-2दा उजळणी करून घेतली. गेल्या आठवड्यात त्यांनी आमच्याकडून सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्या. या प्रश्नपत्रिका म्हणजे अनेक शाळांच्या पूर्वपरीक्षांच्या प्रश्नपत्रिका होत्या. मी साधारणतः प्रत्येक विषयाच्या 3 प्रश्नपत्रिका लिहून काढल्या. मला गणित या विषयामध्ये सर्व विषयांपेक्षा जास्तीत जास्त मार्क्स मिळण्याची आशा आहे. तेव्हा आता जवळजवळ सर्व अभ्यास पूर्ण होत आला आहे. या 15 दिवसात मी चिंतन यावर विशेष भर देणार आहे. परिचय. यंदा मी सुट्टी कशी घालवणार याबद्दल तू विचारणा केली आहेस. तसेच मी मुंबईला यावे अशी तू विनंती केली आहेस. पण उन्हाळ्यातील मुंबईचे वातावरण मला नकोसे वाटते. शिवाय यंदाच्या सुट्टीच्या पूर्ण कार्यक्रमाचा मी बेत आखला आहे. आमच्या शाळेतील इंग्रजीचे व गणिताचे शिक्षक हे सुट्टीत इंग्रजीचे व गणिताचे खास वर्ग घेणार आहेत. या वर्गाचे स्वरूप फार वेगळे आहे. त्यामुळे मेडिकल किंवा इंजिनिअरिंग या विषयाकडे जाण्यास मोठी मदत होणार आहे. परिचय. दुपारी 4 ते 7 मी येथील सोलापूर नगर वाचनालयात ग्रंथपाल श्रीयुत पाटील यांना मदत करण्यासाठी जाणार आहे. केवळ वाचण्यासाठी जाणार नाही. सोलापूर नगर वाचनालयातील पुस्तकांची मोजदाद करून पुन्हा त्यांची विषयवार वर्गवारी करून मांडणी करावयाची आहे. त्यासाठी ग्रंथपालांना मदत हवी आहे. ते काम करण्याचे मी मान्य केले आहे. या कामासाठी मी काहीही मोबदला घेणार नाही. परिचय. याशिवाय आपल्या शेजारी राहणारे प्राध्यापक देशमुख हे एक सामाजिक कादंबरी लिहिणार आहेत. त्यांनीही मला त्यांच्या उतार्यांचे हस्तलिखित तयार करण्यासाठी बोलविले आहे. अशा तऱ्हेने यावर्षी मी सुट्टीचा थोडा सदुपयोग करणार आहे. या सुट्टीत संध्याकाळी मी शास्त्रोक्त संगीत शिकावयास जाणार आहे. कारण मला शास्त्रोक्त संगीत शिकावयाचे आहे. तेव्हा यंदा मी सुट्टीत मुंबईला येणार नाही. माझे वरील प्रकारचे कार्यक्रम तुला जरूर आवडतील. वरील पत्राचे उत्तर व अभिप्राय जरूर कळविणे.
स्टॉप.